न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। चिंचवड शहरामध्ये नवीन आराखड्याच्या विरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे महामोर्चाचं आयोजन केलं होतं आणि या महामोर्चामध्ये महिलांचा मोठा सहभाग या ठिकाणी पाहायला मिळाला आहे। आपल्यासोबत शहर अध्यक्षा कविताताई अल्लाट आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काय सांगाल ताई, एकंदरीत आज महामोर्चाचं आयोजन केलं होतं, महिलांचा खूप मोठा प्रतिसाद या मोर्चाला मिळाला। आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जन आक्रोश मोर्चा म्हणजे टीपी आरक्षण जे विकास आराखडा, जो सुधारित विकास आराखडा सादर केला प्रशासनाने, त्या आराखड्याच्या विरोधात आम्ही जनसामान्य जनता या ठिकाणी सामील झाली होती। खरं तर हा विकास आराखडा कोणत्याही शेतकऱ्याला, कोणत्याही भूमिपुत्राला लक्षात घेऊन किंवा त्याचा विचार करून केलेला नव्हता। हा कुठेतरी चौकटीत बसून एका ठिकाणी बसून तो आराखडा आपले पदाधिकारी घेऊन तो केला गेला होता। मला असं वाटतंय की सामान्य नागरिकाला, एखाद्या शेतकऱ्याला, सामाजिक संस्थांना किंवा आणखीन काही वरिष्ठ लोकांना घेऊन हा विकसित आराखडा तयार करायला पाहिजे होता, पण प्रशासनाने डोळ्यावर पट्टी बांधून हा केलेला कार्यक्रम म्हणजे विकास आराखडा आहे। सामान्य नागरिकाच्या म्हणजे एखाद्या नागरिकाच्या अख्ख्या शेतीवरती आरक्षण जर पडत असेल तर त्या शेतकऱ्यांनी करायचं काय? अशा अनेक ठिकाणी मोशी असेल, चिखली असेल किंवा चरवली असेल, अशा भागातल्या नागरिकांनी बरेचसे मोर्चे आंदोलनं केली, परंतु हा जो आक्रोश आहे हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने हा आज आम्ही इथे आणलेला आहे। महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता। पाण्याची टंचाई असेल, लाईटचा असेल प्रॉब्लेम, रस्ते असतील, ड्रेनेज असेल, अशा असंख्य गोष्टींवरती आम्ही आज या ठिकाणी मोर्चा उपस्थित केला होता आणि आज आयुक्तांकडे लेटर द्यायला आलो, परंतु आयुक्त साहेब आज गायब आहेत। आज आयुक्त साहेब नसल्यामुळे आम्ही हेच लेटर, अण्णांनी आत्ता सांगितलं की हेच लेटर आम्ही राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब असतील, आदरणीय दादा असतील, आदरणीय एकनाथ शिंदे साहेब असतील, यांच्याकडे तो कोर कमिटीच्या वतीने तो देण्यात येईल। एकंदरीत आपण जर बघितलं तर मोशीमध्ये अनेक ठिकाणी जे आहे ते आरक्षण ते कोणाच्या घरावरून आरक्षण रस्त्याचं काढलं गेलं आहे। अनेक ठिकाणी जर आपण बघितलं तर असे आरक्षण करण्यात आलेले आहेत, मात्र मोशीचं प्रतिनिधित्व तुम्ही करताय, तर तुम्हाला विश्वासात घेऊन आरक्षण टाकलं आहे की नाही? काय नाही, हा तर तुम्ही विचारलेला प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे। कोणत्याही नागरिकाला, कोणत्याही मोशीकर भूमिपुत्राला कोणतंही आरक्षण टाकताना गृहीत धरलं गेलं नाही किंवा त्यांची जी मीटिंग आहे शेतकऱ्यांची ती घ्यायला पाहिजे होती, त्यांना सांगितलं पाहिजे। टीपी प्लॅन जेव्हा सादर केला किंवा टीपी प्लॅन जेव्हा तुम्ही नागरिकांच्या जागेवरती सांगितलं की हे विकास आराखडा तुमच्या जागेवरती आहे, कोणत्याही नागरिकाला हे माहिती नव्हतं। त्याच्या विरोधातच कत्तलखाना आमच्या इथे आहे किंवा टीपीचे आणखीन आरक्षणं आहेत किंवा टीपीचे आहेत, सामान्य शेतकरी ह्याच्यामध्ये भरकटला गेलेला आहे। त्यामुळे आम्ही ह्या प्रशासनाचा जाहीर असा निषेध करतो। आपण बघतोय की अनेक आरक्षण जे आहे ते इथले शेतकरी असतील किंवा इथले प्रतिनिधी असतील यांना विश्वासात न घेता हे आरक्षण केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। महाराष्ट्र 18साठी देवा बालके, पिंपरी चिंचवड। पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र 18 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।